Next article is biotic and abiotic components. The abiotic components consist of water, light, temperature, soil, etc. अबायोटिक कंपोनंट यामध्ये कोणते आहेत तर वॉटर आहे, लाईट आहे, टेम्परेचर आहे आणि सॉइल आहे. आणि बायोटिक कंपोनंट्स कोणते वेगवेगळे पॅथोजन्स आहेत, पॅरासाइट आहेत, प्रिडॅटर्स आहेत, कॉम्पिटिटर्स आहेत. That leads to variation of different habitat. The distinct role and position of organism in its environment is called as niche. Ecological niche चा आपण स्टडी केला, habitat and niche. एखाद्या ऑर्गॅनिझमचं हॅबिटॅट म्हणजे काय? इट इज अन ॲड्रेस ऑफ ऑर्गॅनिझम. ज्या ठिकाणी ऑर्गॅनिझम राहतो त्या ठिकाणाला आपण म्हणतो त्याचं हॅबिटॅट. आणि त्याचा फंक्शनल रोल जो आपण स्टडी करतो त्याला म्हणायचं इकॉलॉजिकल नीचे. ग्रिनेल नावाच्या सायंटिस्टनं स्टडी केला. सो ॲड्रेस ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज हॅबिटॅट अँड इकॉलॉजिकल नीचे इज मायक्रो हॅबिटॅट. प्रोफेशन ऑफ ऑर्गॅनिझम. आपला ॲड्रेस म्हणजे जसं एक एक्झाम्पल घेऊ, मी जिथं राहतो तो माझा ॲड्रेस आहे, माझं हॅबिटॅट आहे. आणि मी तुम्हाला शिकवतो हे माझं प्रोफेशन आहे. दॅट इज इकॉलॉजिकल नीचे. दॅट इज माय फंक्शनल रोल. तर त्या इकोसिस्टीम मध्ये त्या ऑर्गॅनिझमचा जो फंक्शनल रोल आहे म्हणजे ते मायक्रो हॅबिटॅट आणि त्याचा फंक्शनल रोल त्याला आपण म्हणतो इकॉलॉजिकल नीचे. यामध्ये स्पेस ऑक्युपाइड बाय ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड ॲज स्पेशियल नीचे. ट्रॉफिक नीचे म्हणजे कोणत्या ट्रॉफिक लेवलला तो ऑर्गॅनिझम इकॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू न आहे. आणि मल्टी डायमेन्शनल नीचे असे या इकॉलॉजिकल नीचेचे टाइप करता येतील. बाय दिस each organism tolerate various conditions, utilizes various resources. एकाच हॅबिटॅट मध्ये राहतात पण वेगळे नीचे असू शकतात किंवा वेगळ्या हॅबिटॅट मध्ये राहतात पण फंक्शनल रोल नीचे एक असू शकतो. जसं उल आणि कॅट हॅबिटॅट वेगळं आहे पण फूड साधारण तेच आहे. काही फिश गोड्या पाण्यातच राहतात पण त्यातले काही फिश कार्निवोरस आहेत, काही शाकाहारी आहेत. हॅबिटॅट सेम, नीचे डिफरंट. आपल्याला आता वेगवेगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स विचारात घ्यायचे आहेत. अबायोटिक फॅक्टर्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे. टेम्परेचर, वॉटर, लाईट अँड सॉइल. टेम्परेचर
मोस्ट इकॉलॉजिकली रेलेव्हंट फॅक्टर, एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे तो, अतिशय महत्वाचा फॅक्टर समजला जातो. टेम्परेचर ऑन लँड व्हेरी सीझनली, प्रत्येक सीझन मध्ये टेम्परेचर वेगळं आहे. उन्हाळ्यात वेगळं, पावसाळ्यात वेगळं, हिवाळ्यात वेगळं. अहो एका दिवसात सुद्धा सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं, रात्री वेगळं. The temperature on land varies seasonally. It gradually decreases from equator to pole. म्हणजे जसं जसं आपण या अर्थ वरती विचार केला, हा इक्वेटर आहे, या इक्वेटर पासून इकडं नॉर्थ कडे जसं जसं जाऊ तसं टेम्परेचर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. साऊथ कडे जाताना सुद्धा टेम्परेचर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे इक्वेटर पासून पोल कडे जाताना टेम्परेचर डिक्रीजेस 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 डिक्रीजेस. पहा, इट ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम इक्वेटर टू पोल्स and from plains to mountain. माउंटन टॉपला टेम्परेचर वेगळं, प्लेन सरफेसला टेम्परेचर वेगळं. इट रेंजेस फ्रॉम सब झिरो लेवल. आता पोलार एरिया आणि हाय ॲटिट्यूडला पाहिलं तर तिथं -30 डिग्री सेंटीग्रेड इतकं कमी टेम्परेचर असतं. पोलार एरियाचा विचार केला तर -30 डिग्री सेंटीग्रेड असतं. हाय ॲटिट्यूडला सुद्धा टेम्परेचर कमी असतं. त्याच्यापासून 50 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त टेम्परेचर ट्रॉपिकल डेझर्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. The average temperature in thermal spring, आता थर्मल स्प्रिंग म्हणा किंवा डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट्स असतील, त्या ठिकाणी टेम्परेचर 100 डिग्री सेंटीग्रेड इतकं आहे. आणि या टेम्परेचर मध्ये इतकं फ्लक्च्युएशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि पर्टिक्युलर प्लांट पर्टिक्युलर टेम्परेचर मध्ये वाढतं. जसं आपण विचार केला तर मँगो ट्री, आपल्या देशात मँगो ट्री कल्टिवेशन मोठ्या प्रमाणात केलं जातं. परंतु आपण मँगो कल्टिवेशन जर्मनीमध्ये करू शकत नाही, कॅनडामध्ये करू शकत नाही, कारण त्या टेम्परेट कंट्रीज आहेत. टेम्परेट कंट्रीज आहेत आणि त्यामुळं आपण आंब्याचं कल्टिवेशन कॅनडामध्ये जर्मनीमध्ये करू शकत नाही. देयर इज नो स्नो लिओपार्ड इन केरळा फॉरेस्ट. जे बर्फात स्नो लिओपार्ड राहतात ते आपण केरळाच्या फॉरेस्ट मध्ये राहू शकतात का? नाही, ते बर्फातच राहू शकतात. ट्यूना फिशेस आर रेअर बियॉन्ड ट्रॉपिकल लॅटिट्यूड इन ओशियन. ट्यूना फिशेस कसे आहेत? रेअर आहेत. कुठं? ट्रॉपिकल लॅटिट्यूड इन द ओशियन. टेम्परेचर अफेक्ट्स कायनेटिक्स ऑफ एन्झाइम्स. एन्झाइमच्या कायनेटिक्स वर टेम्परेचर परिणाम करतं. बेसल मेटाबॉलिझम अँड अदर फिजियोलॉजिकल फंक्शन्स यावर पण टेम्परेचर परिणाम करतं. ऑप्टिमम टेम्परेचर मध्ये व्यवस्थित ऍक्टिव्हिटी चालतात. त्याच्यापेक्षा टेम्परेचर कमी झालं एन्झाइम इनॅक्टिव्हेट होतात. त्याच्यापेक्षा टेम्परेचर जास्त झालं एन्झाइम डिनॅचरेट होतात. जसा आपला विचार केला,
37 डिग्री सेंटीग्रेड हे बॉडीचं टेम्परेचर आहे आणि आपल्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटी नॉर्मल याच टेम्परेचरला सगळ्या सुरू राहतात. तर पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला पर्टिक्युलर टेम्परेचर आवश्यक आहे नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. Based on range of thermal tolerance, organisms are of two types. दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम त्यानुसार केलेले आहेत. Eurythermal, they can tolerate wide range of temperature. काही वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स विचारात घेतले. आपणही वॉर्म ब्लडेड आहोत. They can tolerate wide range of temperature. Their body temperature remains constant in fluctuating temperature of environment. आणि सेकंड आहे स्टेनोथर्मल. They can tolerate only narrow range of temperature. काही ठराविक रेंज मध्येच ते वाढतात टेम्परेचरची, त्याच्या बाहेर ते राहू शकत नाही. त्याला आपण स्टेनोथर्मल म्हणतो. आता हे पेंग्विन्स कुठेही राहू शकतात का? नाही. पण मॅमल्स कुठेही राहू शकतात जगामध्ये. त्याची वाईड रेंज आहे टेम्परेचरची, म्हणून ते कसे आहेत? युरिथर्मल. आणि हे मात्र त्यांना पर्टिक्युलर नॅरो रेंज मध्येच ते आढळतात. दे आर रिस्ट्रिक्टेड ॲट नॅरो रेंज. त्यामुळे त्यांना काय म्हटलंय? स्टेनोथर्मल. स्टेनोथर्मल. Second most important factor is water. जल ही जीवन है. जहां वाटर अवेलेबल है वहां जीवन निर्माण हो रहा है, हो जाएगा और जीवन अवेलेबल है. जल ही जीवन है. आपण आता मंगळयान, चांद्रयान या मोहिमा आखल्या. काय शोधतोय आपण? तिथं पाणी आहे की नाही. कारण पाणी आहे म्हणजेच तिथं वातावरण निर्माण होणार आणि लाईफ सुद्धा निर्माण होणार. So it is a second important factor. Desert organisms have special adaptations to limited water. जे ऑर्गॅनिझम डेझर्ट मध्ये राहतात त्यांच्यामध्ये कमीत कमी पाण्यावर जगतात आणि वॉटरचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी, लॉस मिनिमाइज करण्यासाठी स्पेशल एफर्ट्स त्यांच्यामध्ये घेतले जातात. The productivity and distribution of plants dependent on water. त्या प्लांटची प्रोडक्टिव्हिटी आणि डिस्ट्रीब्युशन ही सुद्धा वॉटरवर डिपेंडंट आहे. फॉर एक्वॅटिक ऑर्गॅनिझम वॉटर क्वालिटी म्हणजे केमिकल कंपोजिशन त्या वॉटरचं, पीएच हे घटक सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्या वॉटर मध्ये, जे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे, सॅलिनिटी इन पार्ट्स पर 1000. जर इनलँड वॉटर असेल तर सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन लेस दॅन 5 इन इनलँड वॉटर. The salt concentration is 30 to 35 parts per 1000 in sea and more than 100 parts per 1000 in some hypersaline lagoons. इथं हायपरसलाईन लगूनचे फोटोग्राफ दाखवलेले आहेत. सगळे फोटोग्राफ आहेत इथं.
म्हणजे जे इनलँड वॉटर आहे त्याची सॅलिनिटी लेस दॅन 5. सलाइन वॉटर समुद्राचं पाणी त्याची सॅलिनिटी 30 ते 35 आहे. आणि काही हायपर सलाइन लगून्स असतील त्याची सॅलिनिटी मोर दॅन 100 आहे. Based on tolerance to salinity, there are 2 types of organisms. Salinity tolerance कुणाची किती आहे त्या बेसवर ऑर्गॅनिझम 2 टाईपचे आहेत. युरिहलाइन टॉलरेट वाईड रेंज ऑफ सॅलिनिटी. जसं इस्च्युराइन फिशरी विचारात घेतली तर त्या इस्च्युरी मध्ये असणारे मासे, नदीचं पाणी वाढलं सॅलिनिटी कमी होते, समुद्राचं पाणी वाढलं सॅलिनिटी वाढते. फ्लक्च्युएशन सॅलिनिटीचं सतत तिथं होत असतं. वाईड रेंज त्यांच्यामध्ये असू शकते. पण स्टेनोहॅलाइन जर विचारात घेतले म्हणजे गोड्या पाण्यातले मासे समुद्रात नेऊन वाढवता येतील का? शक्य नाही. समुद्रातले मासे गोड्या पाण्यात आणून वाढवता येतील का? तेही शक्य नाही. बिकॉज दे आर स्टेनोहॅलाइन, दे कॅन टॉलरेट अ नॅरो रेंज ऑफ सॅलिनिटी. मेनी फ्रेश वॉटर एनिमल्स कॅनॉट लाईव्ह लॉंग इन सी वॉटर. गोड्या पाण्यातले मासे जर आपण समुद्राच्या पाण्यात नेऊन टाकले तर ते फार काळ जगू शकत नाहीत. किंवा समुद्रातले मासे आणून गोड्या पाण्यात टाकले तर तेही फार काळ जगू शकत नाहीत. बिकॉज देअर ऑस्मॉटिक प्रॉब्लेम्स, त्यांना ऑस्मॉटिक प्रॉब्लेम्स, त्यांची बॉडी वेगवेगळ्या ऑस्मॉटिक बॅलन्स प्रॉब्लेमला फेस करण्यासाठी मॉडिफाय झालेली असते. स्टेनोहॅलाइन, युरिहलाइन. त्यानंतर पुढचा महत्वाचा फॅक्टर आहे लाईट. प्लांटना फोटोसिंथेसिसच्या प्रोसेससाठी सनलाइट लागतो, त्याशिवाय प्रोसेस होणारच नाहीये. So light is important factor for photosynthesis. Small forest plant like herb and shrub adapted to photosynthesize optimally under very low light intensity. सावलीला वाढतात ना, मोठ्या झाडाच्या सावलीला वाढतात हे छोटे छोटे हर्ब्स असतील, श्रब्स असतील, आणि लो लाईट इंटेन्सिटी मध्ये ते वाढतात. व्हेरी लो लाईट इंटेन्सिटी त्यांना लागते बिकॉज दे आर ओव्हर शेडेड बाय टॉल कॅनोपियन ट्रीज. मोठ्या झाडाच्या सावलीखाली ते वाढतात. आपण एखादं मोठं झाड पाहिलं, त्या झाडाच्या खाली सावलीला अनेक छोटे छोटे प्लांट वाढत असतात आणि त्यांना अतिशय कमी लाईट इंटेन्सिटी फोटोसिंथेसिस साठी लागते. Many plants depends upon sunlight for photoperiodism. Photoperiodism म्हणजे फ्लॉवरिंग प्रोसेस साठी. फ्लॉवरिंग प्रोसेस साठी सुद्धा पर्टिक्युलर फोटो पिरियड पाहिजे. त्यानुसार तर प्लांटचं क्लासिफिकेशन आपण शॉर्ट डे प्लांट्स, लॉंग डे प्लांट्स आणि डे न्यूट्रल प्लांट्स असं केलेलं आहे. So duration of light is important in photoperiodism. Many animals use diurnal and seasonal variations in light intensity and photoperiod for timing their foraging. अनेक animals आपलं फूड मिळवण्यासाठी सीजनल व्हेरिएशन, लाईट इंटेन्सिटी मध्ये होणारे व्हेरिएशन आणि फोटो पिरियड मध्ये होणारे व्हेरिएशन, आपलं टायमिंग त्यानुसार ते
ऍडजस्ट करतात. कशासाठी? फोरेजिंगसाठी, रिप्रोडक्टिव्ह आणि मायग्रेटरी ऍक्टिव्हिटीजसाठी. So many animals use diurnal and seasonal variations in light intensity and photo period timing for timing their foraging. Foraging म्हणजे फूड मिळवणं, reproductive and migratory activities. Sun is basic and ultimate source of energy on earth. Sun is ultimate source for light and temperature on land. Deep more than 500 meters, 500 मीटर पेक्षा जास्त खोल समुद्रामध्ये एन्व्हायरमेंट कसं असतं? एकदम डार्क 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 असतं. तिथं एनर्जी अवेलेबल सूर्याची होते का? नाही होत. 500 मीटरच्या खाली समुद्रामध्ये एकदम डार्क 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 वातावरण आहे. तिथपर्यंत लाईट पोचू शकत नाही आणि एनर्जी अवेलेबल होत नाही. The spectral quality for solar radiation is also important for life. जसं यूव्ही रेडिएशन स्पेक्ट्रम हार्मफुल टू मेनी ऑर्गॅनिझम्स, बऱ्याच ऑर्गॅनिझमला यूव्ही रेडिएशन हार्मफुल आहे. नॉट ऑल कलर कंपोनेंट्स ऑफ विजिबल स्पेक्ट्रम आर अवेलेबल फॉर मराइन प्लांट्स. सगळ्यांनाच सारखे कलर लागतात फोटोसिंथेसिस साठी असंही नाही आहे. ब्ल्यू आणि रेड रिजन मध्ये फोटोसिंथेसिस जास्त होते, ग्रीन मध्ये कमी होते. हे जरी आपण म्हणत असलो तरी काही प्लांटच्या बाबतीमध्ये ॲक्वॅटिक जे आहेत, मराइन प्लांट्स जे आहेत त्यांच्या बाबतीत थोडंसं व्हेरिएशन आहे. त्यानंतर सॉइल हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर समजला जातो. The nature and properties of soil is differed due to climate, weathering process, sedimentation, methods of soil development. Soilचं composition, त्याच्या ग्रेनची साईज, aggregation determines percolation and water holding capacity of soil. These characteristics parameters like pH, mineral composition, topography determines the vegetation and animal area. त्या सॉइल मध्ये मिनरल कंपोजिशन काय आहे, तिथला पीएच किती आहे, त्याची टोपोग्राफी काय आहे, त्याच्यावरून तिथं कुठल्या प्रकारचं व्हेजिटेशन वाढणार, कोणत्या टाईपचे ॲनिमल त्या एरियात राहणार हे डिसाइड होतं. इन aquatic environment, sediments characteristics determine the type of benthic animals. जे benthic animals आहेत त्यांच्या बाबतीत सेडिमेंट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते डिटरमाइन करतात बेंथिक ॲनिमल मध्ये. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे रिस्पॉन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अबायोटिक कंपोनेंट्स. रिस्पॉन्स टू अबायोटिक फॅक्टर्स. Organism maintain constant internal environment, that is homeostasis. इंटरनल एन्व्हायरमेंट प्रत्येक जण रेग्युलेट करत असतो, मेंटेन करत असतो, त्याला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस. आता आपला विचार करा, our internal environment is adjusted in fluctuating conditions of environment. एन्व्हायरमेंट मध्ये सतत व्हेरिएशन होत राहतात,
पण आपलं इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट मेंटेन केलं जातं. दिस इज पॉसिबल बाय फॉलोइंग प्रोसेसेस. आणि ते कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी खालील प्रोसेसेसची मदत होते: रेग्युलेट, कन्फर्म, मायग्रेट आणि सस्पेंड. रेग्युलेट, कन्फर्म, मायग्रेट आणि सस्पेंड. पहिलं रेग्युलेट. रेग्युलेट, it is a maintenance of homeostasis by physiological and behavioral means. जसं आपला थर्मोरेग्युलेशन विचारात घेतलं, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन किंवा ऑस्मोरेग्युलेशन विचारात घेतलं आपलं, तर आपला विचार केला तर बर्ड्स आणि मॅमल्स विचारात घेतले तर देअर बॉडी टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट इन फ्लक्च्युएटिंग टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. त्यांचं कॉन्स्टंट ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर आहे. आणि एक्झाम्पल्स म्हणजे बर्ड्स, ऑल बर्ड्स, मॅमल्स, व्हेरी फ्यू लोअर व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स. काही लोअर व्हर्टिब्रेट, इनव्हर्टिब्रेट सुद्धा अशा प्रकारे अडॅप्ट करतात. तर आपण रेग्युलेट करतो. आवर बॉडी टेम्परेचर इज कॉन्स्टंट इन फ्लक्च्युएटिंग टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. तर आपल्याला आपलं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट मेंटेन करावं लागतं, केलं जातं. थर्मोरेग्युलेशन इन मॅमल्स. मग हे टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी काय केलं जातं? The success of mammals is mainly due to ability to maintain constant body temperature. आपण या पृथ्वीवरती सक्सेसफुल ॲनिमल का झालो? कारण आपण बॉडी टेम्परेचर वेगवेगळ्या कंडिशन मध्ये कॉन्स्टंट मेंटेन करू शकतो. जसं समरचा विचार केला, आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे? 37 डिग्री सेंटीग्रेड. उन्हाळ्यामध्ये बाहेर टेम्परेचर 40 डिग्री असेल, 45 डिग्री असेल. अशा हाय टेम्परेचरच्या दरम्यान आपल्या बॉडीमधून मोठ्या प्रमाणावर परस्पिरेशन, घाम येतो, घाम येतो, घाम येतो, घाम येतो. आणि त्या घामाचा संपर्क हवेबरोबर आला, त्यामुळं हा सरफेस आपला कूल केला जातो आणि त्याचाच उपयोग टेम्परेचर रेग्युलेशन साठी होतो. So in summer when outside temperature is more than body temperature, sweating occurs. घाम येतो आपल्याला टेम्परेचर रेग्युलेशन साठी. This result in evaporate and cooling and bring down body temperature. ही झाली उन्हाळ्यातली परिस्थिती आपली. त्यानंतर विंटर सीझन मध्ये टेम्परेचर बिलो दी 37 डिग्री. आपल्याला थंडी वाजून येते, शिवरिंग होतं. इट प्रोड्युसेस हीट अँड रेज द बॉडी टेम्परेचर. थंडी वाजून येते आपल्याला, हा गुडगुड 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 करतं की नाही? तर टेम्परेचर वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात हिवाळ्यामध्ये, आणि उन्हाळ्यामध्ये कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि म्हणून आपण या पृथ्वीवरती सक्सेसफुल ॲनिमल आहोत. इथं फोटोग्राफ दाखवलाय. त्यानंतर थर्मोरेग्युलेशन इज एनर्जेटिकली एक्सपेन्सिव्ह. फार महागडी प्रोसेस आहे, इतकं सोपं नाही आहे ते. एस्पेशली फॉर स्मॉल ॲनिमल्स. जे स्मॉल ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी ही प्रोसेस महागडी आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल श्रीव्ज असतील, हमिंग बर्ड्स असतील,
त्यांच्यामध्ये दे हॅव लार्जर सरफेस एरिया रिलेटिव्ह टू देअर व्हॉल्यूम. त्यांच्या व्हॉल्यूमच्या कंपॅरिझन मध्ये सरफेस एरिया जास्त असतो. सो दे लूज बॉडी हीट व्हेरी फास्ट. त्यामुळं त्यांच्या बॉडीतून हीट जी आहे ती फास्ट रिलीज होते व्हेन इट इज कोल्ड आउटसाइड. ज्यावेळी बाहेर थंडी असते त्यावेळी त्यांच्या बॉडीतनं हीट पटपट लॉस्ट होते, मोठ्या प्रमाणावर लॉस्ट होते. देन दे हॅव एक्सपांड मच एनर्जी टू जनरेट बॉडी हीट. आणि ही बॉडी हीट जनरेट करण्यासाठी त्यांना एनर्जीचा मोठा खर्च होतो. Therefore, very small animals are rare in polar region. आणि त्यामुळंच तर पोलार रिजनचे ॲनिमल, छोटे छोटे ॲनिमल त्या पोलार रिजन मध्ये नसतात. या कारणामुळे आपल्याकडं छोटे छोटे ॲनिमल्स भरपूर आहेत. बाहेर टेम्परेचर कमी असताना लार्जर सरफेस एरिया असल्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर इथं हीटचा लॉस होतो. एनर्जी मोठ्या प्रमाणात खर्च केली जाते. हे आपल्या एरियात पॉसिबल आहे, परंतु पोलार रिजन मध्ये कंडिशन फार वेगळी आहे आणि म्हणून तिथं स्मॉल ॲनिमल आढळत नाहीत. त्यानंतर कन्फर्मर्स. 99% of animals and nearly all plant cannot maintain constant internal environment. महत्वाचं स्टेटमेंट आहे. 99% ॲनिमल्स आणि जवळपास सर्वच प्लांट कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट मेंटेन करू शकत नाहीत. Their body temperature or osmotic concentration change with surrounding conditions. ज्यांचं बॉडी टेम्परेचर सराउंडिंग प्रमाणे बदलत राहतं त्यांनाच आपण म्हणतो कन्फर्मर्स. In aquatic animals, osmotic concentration of body fluid changes with that of osmotic concentration of environment. जसं आपण कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स विचारात घेतले, पायोकिलोथर्म्स म्हणतो त्यांना आपण. जसं बाहेर टेम्परेचर वाढलं बॉडीचं वाढलं, बाहेर वाढलं बॉडीचं वाढलं, बाहेर वाढलं बॉडीचं वाढतं. So conformers change their body temperature with respect to temperature of environment. बाहेरचं टेम्परेचर वाढलं आतलं वाढणार, बाहेरचं कमी केलं आतलं कमी होणार. त्यांना आपण कन्फर्मर्स म्हणतो. आणि आपला विचार केला, बर्ड्स आणि मॅमल्स यांचा विचार केला, our body temperature remains constant in fluctuating temperature of environment. स्थिर टेम्परेचर ठेवलं जातं आपल्या बॉडीचं. म्हणजे आपण कसे आहोत, 37 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आपल्या बॉडीचं मेंटेन केलं. आपण रेग्युलेटर आहोत. आपण कसे आहोत, रेग्युलेटर्स आहेत. आपण कसे आहोत, रेग्युलेटर्स आहोत. काही ॲनिमल्स मध्ये टेम्परेचर बाहेरचं वाढलं आतलं वाढतं, बाहेरचं वाढलं आतलं वाढतं, बाहेरचं वाढलं सर्टन लिमिट पर्यंत आणि पुन्हा कॉन्स्टंट मेंटेन केलं जातं. अशा ॲनिमल्सना म्हणायचं पार्शियल रेग्युलेटर्स. त्यांना आपण काय म्हणतो, पार्शियल रेग्युलेटर्स. देन आता इथं कंडिशन जर मग तुम्हाला रेग्युलेट करणं होतं का, ठीक आहे. कन्फर्मर्स आहात का,
आणि ज्या ॲनिमल्सना यात ॲडजस्टमेंट करणं शक्य नसेल, एक तर ते मायग्रेट होणार किंवा सस्पेंड होणार. मायग्रेशन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे मायग्रेशन. Many animals like birds move away temporarily from stressful habitat to more hospitable area and return when such stressful period is over. जसं एक्झाम्पल घेतलं, ड्युरिंग विंटर कोलॅडो नॅशनल पार्क, भरतपूर, राजस्थान होस्ट मायग्रेटरी बर्ड्स कमिंग फ्रॉम सायबेरिया अँड अदर एक्स्ट्रीमली कोल्ड नॉर्दर्न रिजन्स. कोल्ड नॉर्दर्न रिजन किंवा सायबेरिया या ठिकाणचे जे पक्षी आहेत, हिवाळ्यात त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना फूड अवेलेबल नसतं, स्ट्रेसफुल कंडिशन तिकडं असते आणि मग अशा कंडिशनमध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी ते त्या रिजनमधून, त्या कंट्रीजमधून ते पक्षी आपल्याकडं भरतपूर या ठिकाणी हिवाळ्यात येतात. हिवाळ्यातच काय येतात, एकतर एन्व्हायरमेंट चांगलं आहे आपल्याकडं, दुसरी गोष्ट त्या दरम्यान भरपूर फूड अवेलेबल आहे, त्यासाठी ते आपल्याकडं येतात. जोपर्यंत आपल्याकडं पिरियड चांगला आहे, हिवाळा आहे, तोपर्यंत ते राहतात आणि परत पुन्हा त्यांची स्ट्रेसफुल कंडिशन तिकडची संपली की परत जातात. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुसऱ्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी, हॉस्पिटलेबल ठिकाणी जातात, राहतात आणि पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झालं की परत येतात. अशा प्रकारे बर्ड्स आपल्याला मायग्रेट झालेले दिसतात. मी फोटोग्राफ तुम्हाला केवलँड नॅशनल पार्कमध्ये बर्ड्स आलेला फोटोग्राफ दाखवलेला आहे. पहा फोटोग्राफ. मायग्रेशन ऑफ बर्ड्स फ्रॉम वॉर्मर कंट्रीज किंवा कोल्ड कंट्री असतील, कुठल्याही असतील. आता काहींना मायग्रेट होणं शक्य नाही, पक्षी आहेत त्यांना इतक्या दूर जाणं शक्य आहे, पण सगळ्यांना मायग्रेट होणं शक्य आहे का? नाही. मग ते काय करतात? सस्पेंड. इन एनिमल्स एक्झाम्पल्स लाईक हायबरनेशन, म्हणजे सस्पेंड करतात म्हणजे बॉडी ऍक्टिव्हिटी मिनिमम करतात. जोपर्यंत प्रतिकूल वातावरण असेल तोपर्यंत ते आपल्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटी कमीत कमी करतात, मिनिमम करतात आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतात. जसं आपल्याकडं फ्रॉग आहे, कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे, हाय टेम्परेचर तेही त्यांना डेंजरस आहे, लो टेम्परेचर तेही डेंजरस आहे. आणि मग ते काय करतात? हिवाळ्यामध्ये जमिनीमध्ये जाऊन एक मोठी झोप घेतात, त्याला आपण म्हणतो हायबरनेशन किंवा विंटर स्लीप. मिनिमम ऍक्टिव्हिटी वरती ते त्या दरम्यान जगत असतात आणि त्या हिवाळ्याच्या प्रतिकूल वातावरणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करतात. काही स्नेल असतील, फिश असतील, समर सीझन त्यांना प्रॉब्लेम करतो आणि तशा सीझन मध्ये ते स्वतः सस्पेंड होतात, त्याला आपण ॲस्टिवेशन म्हणतो, समर स्लीप असं आपण म्हणतो. काही झू प्लॅन्क्टॉन्स आहेत लेक्स आणि पॉन्ड मध्ये, छोटे मायक्रोस्कोपिक जीव आहेत, ते झू प्लॅन्क्टॉन्स आहेत. ते झू प्लॅन्क्टॉन काय करतात? पॉज म्हणजे थांबवणे, तात्पुरतं थांबवणे. स्टेज ऑफ सस्पेंडेड डेव्हलपमेंटच्या स्टेज त्या थांबवतात, त्याला डायपॉज असं आपण म्हणतो. झू प्लॅन्क्टॉन तसं करतात. म्हणजे अनफेवरेबल कंडिशन मध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी मिनिमम ऍक्टिव्हिटी वरती हे वाढत असतात, राहत असतात. त्या प्रतिकूल परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी
निवांत राहतात, सस्पेंड होतात हे ॲनिमल्स. आता हायबरनेशन मुळे काय झालं फ्रॉग मध्ये? हेल्प्स टू अवॉइड डॅमेज फ्रॉम लो टेम्परेचर इन विंटर. स्नेलला हाय टेम्परेचर मुळे काय झालं? एस्टिवेशन मध्ये काय केलं? अवॉइड टू डॅमेज फ्रॉम हाय टेम्परेचर इन समर. निवांत बस.